कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पीक विम्याबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना दुपारपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि या जिल्ह्यात प्रथम वाटप होणार आहे। किती पिकाला, कोणत्या पिकाला हेक्टरी किती लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बाब राहणार आहे। पेरणीपूर्व तयारी करण्यासाठी राज्य सरकारने मोठी प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्यामध्ये पीक विमा वाटपाची मुख्य माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3200 म्हणजे कोटी रुपयांची निधी पीक विमा अनुदान जमा केले जाणार आहे, अशी सुद्धा सूत्राकडून माहिती आलेली आहे। हा केंद्र सरकारकडे मंजूर आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये 2020 पासून ते 2024 या कालावधीत प्रलंबित पीक विम्याचा हा लाभ आहे, ज्यामुळे ही मर्यादा वाढवण्यात न येता संपूर्ण लाभ तुम्हाला मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी राहणार आहे। आणि यामध्ये हेक्टरी दर बघितलं तर कोणत्या पिकाला किती लाभ मिळणार आहे आपण जाणून घेऊया। पिकानुसार हेक्टरी मदतीचे स्वरूप खालीलप्रमाणे राहणार आहे। भात 50,000 रुपये प्रति हेक्टरी, बाजरी 32,000 रुपये, सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये, तूर 47,000 रुपये, कापूस 60,000 रुपये आणि इतर पिके यामध्ये पाहिली तर भुईमुगमध्ये 45,000 रुपये प्रति हेक्टरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच की पीक विमा हा सर्वात मोठा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे। म्हणजेच की पीक विमा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीला जास्त जोर मिळणार आहे। यामध्ये समाविष्ट 16 जिल्हे राहणार आहे। त्यामध्ये नंदुरबार, नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। ही माहिती उपलब्ध असलेल्या दाव्यावर आधारित आहे। अधिकृत माहितीसाठी तुम्हाला कृषी विभाग किंवा त्यांच्या संपर्क आणि बँकेशी संपर्क साधा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिली आहे। 2020 पासून 2024 पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीक विम्याचा हा दुसरा टप्पा असून यामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। बँक खात्यामध्ये या रकमेचे वितरण सुरू होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी मित्रांना अद्याप पीक विम्याची 1ही रुपया मिळालेला नाही, त्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी राहणार आहे। माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, ही त्यांच्यासाठी खूप मोठी अडचण दूर करणार आहे। हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। हा 2020 ते 2024 या 3 वर्षाच्या प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडवण्यासाठी आज मुहूर्त लागलेलाच दिसत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक अशा विविध बँकांमध्ये खाते असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। म्हणजेच की या बँकामध्ये तुम्हाला पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। मागील महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते। त्यामध्ये हे दावा करण्यात येत होता की पीक विमा वाटप झालेला आहे आणि शेतकऱ्यापर्यंत ही रक्कम मिळालेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता। पत्रकारांशी याबद्दल विचारणा केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीचे आदेश दिले आहे। हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आलेले आहे। म्हणजेच की लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला सुरुवात होईल। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।